दसऱ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने एकमेकांना देऊन मोठ्यांचे आशीर्वाद घेतले जातात, सोनं लुटलं जातं. या दिवशी सीमोल्लंघन केलं जातं आणि रावणाचं प्रतिकात्मक स्वरूपात दहन केलं जातं. तर या दसऱ्याच्या दिवशी कोणकोणत्या गोष्टींचं सीमोल्लंघन करायचं आहे आणि कोणत्या गोष्टी या आपल्या आयुष्यातून काढून टाकायच्या आहेत, ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी वर्षा घेऊन आले नवीन व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी. चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. पहिली अशी एक गोष्ट आहे जी आपल्याला आपल्या आयुष्यातून काढून टाकायची आहे, जिचं सीमोल्लंघन करायचं आहे, ती म्हणजे नकारात्मकता, निगेटिव्ह थिंकिंग आपल्या आयुष्यातून काढून टाकायचं आहे आणि आपल्या पॉझिटिव्ह अप्रोचने राहायचं आहे. बघा, कुठलीही गोष्ट करताना आधी आपल्या मनामध्ये निगेटिव्ह विचार येतात, की एखादा नवीन बिझनेस जरी सुरू करायचा असेल किंवा एखादी एक्झाम द्यायची असेल किंवा अजून एखादं नवीन काम सुरू करायचं असेल, तर हे सक्सेस होईल की नाही, आपल्याला यात यश मिळेल की नाही, हे आपलं पहिलं प्रश्न आपल्या पुढे पडलेला असतो. परंतु आपण पॉझिटिव्ह थिंकिंगने, सकारात्मक दृष्टीने आणि प्रामाणिक प्रयत्न जर केले तर निश्चित त्यात यश आपल्याला मिळत असतं. त्यामुळे लोक काय म्हणतील किंवा हे मला जमेल की नाही जमणार, तर निगेटिव्ह थिंकिंग पूर्णपणे काढून टाकायच्या आहेत. आपल्या समाजामध्ये निगेटिव्हिटी इतकी वाढलेली आहे. कधी-कधी ही निगेटिव्हिटी इतकी वाढते, की पॉझिटिव्हिटीला ते शेवटी दाबून टाकते खाली आणि मग जे निगेटिव्ह गोष्टी वारंवार आपल्या कानावर पडत असतात, आपल्या डोळ्यांना दिसत असतात, आपल्या मनातही मग ते निगेटिव्ह विचार तयार होतात. आपली बॉडी देखील त्या पद्धतीने सिम्प्टम तयार करत असते आणि मग इतकी नकारात्मकता वाढते, की पॉझिटिव्ह दृष्टींकडे आपण अप्रोचच होत नाही आणि मग अशा एका वळणावरती येतो, की आपण आपला कॉन्फिडन्स पण हरवून बसतो. तर त्यामुळे आपण जेवढं पॉझिटिव्ह आपल्याला राहता येईल, बोलता येईल, तेवढं पॉझिटिव्ह वातावरणात आपण डेव्हलप होऊ, तेवढं आपण निगेटिव्ह वातावरणात होऊ शकत नाही. त्यामुळे आपण स्वतःही पॉझिटिव्ह राहायचं आहे, आपल्या आजूबाजूंना देखील, आपल्या परिसरातील म्हणजे आपल्या संपर्कातील जे कोणी व्यक्ती असतील, तर त्यांना देखील आपण पॉझिटिव्ह अप्रोचनेच सर्व काही सांगायचं आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे व्यसन. बघा, आजकाल तर शाळकरी मुलांना सुद्धा तंबाखू खाण्याचं किंवा सिगारेट ओढण्याचं व्यसन आहे. बरेचशी मुलं हे पालकांपासून चोरून शाळेमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये व्यसनं करतात. त्याच्यानंतर बाहेर देखील मित्रमैत्रिणींमध्ये एक व्यसन हे एक फॅशन झालेली आहे. पण ते ते तुमचं जीवन धोक्यात आणत आहे हे तुमच्या लक्षात येत नाहीये. त्यामुळे या दसऱ्याच्या मुहूर्तावरती आपण सीमोल्लंघन करायचं आहे वाईट व्यसनांचं. दारू, सिगारेट, तंबाखू, विडी, अजून काही तुम्ही टीव्ही सीरियल्समधून किंवा ॲड्समधून पण तुम्ही ते व्यसनाचे खूप म्हणजे असं प्रमोशन केलं जातं, की अमुक एक पान मसाला, अमुक एक गुटखा, तो खाल्ल्याने ताकद येते. परंतु ते जे जाहिरात करणारे जे ॲक्टर असतात ते स्वतः हे खात नाही. त्यांना त्या गोष्टीचे पैसे मिळालेले असतात म्हणून ते ती जाहिरात करत असतात आणि आपण अंधभक्तांसारखे त्यांचं अनुकरण करत असतो. टीव्हीवर देखील, मोबाईलवर देखील ॲड्स येत असतात आणि त्यामध्ये मोठे-मोठे स्टार ज्यांच्याकडे नेम, फेम सर्व काही आहे, ते देखील या तंबाखू, पान मसाला यांचं म्हणजे प्रमोशन करत असतात आणि आजकालची तरुण पिढी त्यांचंच अनुकरण करत असते. परंतु त्यामुळे आपलं जीवन हे धोक्यात चाललेलं आहे, हे आपल्या लक्षात येत नाहीये. तर कृपया असं करायचं नाहीये. या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्याला सीमोल्लंघन करायचं आहे. आपल्यातील वाईट व्यसनांचं, आपल्या मित्रमैत्रिणींपैकी जरी कोणी व्यसन करत असेल, तर त्याला परावृत्त करण्याचं काम आपलं आहे, ना की त्याला परत या व्यसनात आणण्याचं. काही मुलं हे एखादा मुलगा-मुलगी जर ग्रुपमध्ये जर व्यसन करत नसेल, तर त्याला लो स्टेटस समजतात. म्हणजे जो कोणी व्यसन करेल तो त्याचं स्टेटस उच्च समजलं जातं. तर हे असं नाहीये. तर आपण आपले आई-वडील आपल्यासाठी जे कष्ट करतायत, तर त्याचं देखील आपण भान ठेवलं पाहिजे. फक्त दसऱ्यापुरतंच आपट्याची पाने देऊन मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे ही गोष्ट आपल्याला करायची नाहीये. तर आपल्याला कायमस्वरूपी आपल्या मोठ्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी राहावेत, यासाठी आपल्याला संस्कार, नीतिमूल्ये यांची देखील जोपासना या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर करायची आहे. त्यामुळे तिसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला पाश्चात्यांचं जास्त अंधानुकरण करायचं नाहीये. तर ते कसं बघा, आपण वेस्टर्न कपडे घालणं किंवा त्यांच्यासारखी फॅशन करणं यातच स्वतःला धन्यता मानत असतो. परंतु आपली भारतीय संस्कृती, परंपरा ही फार महान आहे आणि त्याचं आपण अनुकरण करत नाही. तर हे आपल्याला दसऱ्याच्या मुहूर्तावरती आपल्या संस्कृतीचं, आपल्या नीतिमूल्यांचं, आपल्या कला, परंपरा यांचं जतन करायचं आहे. तर बघा, बिग बॉस विजेता सूरज चव्हाण सर्वांनाच आता तो माहिती झालेला आहे. बघा, त्याने
तो बिग बॉस जिंकला ते फक्त त्याच्या नीतिमूल्यांमुळे, त्याच्या संस्कारांमुळे. त्याच्याकडे शिक्षण कमी होतं, त्याची परिस्थिती गरिबीची होती, परंतु त्याने त्याचा प्रामाणिकपणा आणि त्याची नीतिमूल्ये सोडलेली नाहीत. आणि त्या घरामध्ये देखील, बिग बॉसच्या घरात देखील तो सर्वांशी मिळून मिसळून वागत होता आणि त्याचे जे संस्कार आहेत त्याने कधीही कुठेही पाश्चात्यांचं अनुकरण तिथे केलेलं नाही. मरीमायेच्या नैवेद्यावरती जगलेला सूरज, अतिशय खडतर आयुष्य जगलेला, दुसऱ्यांनी दिलेले फाटके कपडे घालून त्याच्यातच आनंद मानणारा सूरज आज बिग बॉसचा विनर होतो. तो कशामुळे? तर त्याच्यातल्या पॉझिटिव्ह थिंकिंगमुळे आणि त्याच्यातल्या साधेपणामुळे आणि त्याच्यातल्या प्रामाणिकपणामुळे. कुठलंही काम हे मोठं किंवा लहान मुळीच नसतं. सूरज चव्हाण जेव्हा शेळ्या सांभाळायचं काम करायचं तेव्हा पण ते अगदी मन लावून काम करायचं. बिग बॉसच्या घरात देखील जो टास्क त्याला मिळाला तो अगदी मन लावून प्रामाणिकपणे करत होता. तिथे त्याचे संस्कार दिसले. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त शिकलेले, जास्त म्हणजे श्रीमंत, सेलिब्रिटी, ते त्यांच्यात एवढा समजूतदारपणा नव्हता, तेवढा सूरजमध्ये समजूतदारपणा आला. तर आपल्याला देखील तसं सूरज हा फक्त केवळ त्याचं स्वतःचं एकट्याचं प्रतिनिधित्व करत नव्हता. संपूर्ण महाराष्ट्रातील गोरगरीब मुलं जे आज स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी धडपडत आहे, तर त्यांचं सर्वांचं तो प्रतिनिधित्व तिथे करत होता. आणि त्यामुळेच तो संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या मनावरती अधिराज्य करत होता. दसऱ्याच्या या शुभ मुहूर्तावरती आपल्याला सीमोल्लंघन करायचंय, आपलं मत व्यक्त करण्याचं. बघा, बऱ्याच ठिकाणी आपल्याला आपलं मत व्यक्त करायचं असतं, परंतु आपण व्यक्तच होत नाही. एखादी गोष्ट समोर चुकीची दिसते, आपल्याला पण ते कळतंय, परंतु आपण तिथे बोलत नाही. किंवा एखादं आपल्यावरती वारंवार कामांचं हे टाकतच आहे, परंतु आपल्याला तिथे बोलायचं आहे, आपण बोलत नाही. किंवा सर्वच होला हो करतायत म्हणून आपणही करतो आणि आपण वाहवत जातो. तर तसं आपल्याला करायचं नाहीये. तर आपल्याला आपलं मत तिथे ठामपणे मांडायचं आहे. अशा प्रकारे दसऱ्याच्या दिवशी आपल्याला या 3 गोष्टींचं सीमोल्लंघन करायचं आहे. पहिली गोष्ट आहे आपल्यातील निगेटिव्हिटी, नकारात्मकता आपल्याला काढून टाकायची आहे. दुसरी गोष्ट आहे व्यसनं. जर कुणी काही व्यसन करत असेल तर ते व्यसन आपल्याला थांबवायचे आहे आणि त्या व्यसनाच्या पलीकडे जाऊन आपल्याला चांगल्या सवयी आत्मसात करायच्या आहेत. 3 नंबरची गोष्ट आहे ती म्हणजे आपली संस्कृती, त्याचं आपल्याला जतन करायचं आहे. आपल्या आई-वडिलांनी जे संस्कार आपल्यावरती दिलेले आहेत ते आपल्याला जतन करायचे आहेत. धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर